मी बसवराज महादेव कुंटोजी, ज्येष्ठ नागरिक, बार्शी. मी एक 15 दिवसापूर्वी पुण्यावरनं बार्शीला मी बसनं येण्यासाठी निघालो आणि ती गाडी भिगवणपासून 10 किलोमीटर अंतरावर बंद पडली. त्यानंतर कंडक्टरला विचारलं, कंडक्टर म्हणले दुसरी गाडी आली की तुम्हाला बसवून आम्ही पाठवतो. अशा 2 गाड्या आल्या. मी वयस्कर असल्यामुळे माझ्याबरोबर माझी बॅग असल्यामुळे आणि इतर महिला आणि मुलांच्या सहित त्या माझ्याबरोबर प्रवास करत होत्या. त्यांना उतरून दुसऱ्या गाडीत गेले, तिथे दुसरी गाडी भरून आलेली होती. परत आम्हाला खाली म्हणजे थांबायला सांगितलं, परत तिसरी गाडी येईपर्यंत. अशा गाड्या बघायच्या. त्या गाड्याच्या अवस्था प्रत्येक रूटवर गेलं तरी कमीत कमी 1-2 गाड्या आता महामंडळाच्या बंद पडलेल्या दिसतात. अशा लोकांची सुद्धा तक्रारी येत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महामंडळाच्या एसटी बसेसची अवस्था इतकी वाईट आहे की त्या गाडीचा हॉर्न सोडून बाकी सगळं वाजतं, हॉर्नच वाजत नाही. अशी परिस्थिती आपल्या महामंडळात झाली. अशा महामंडळाच्या अनफिट असलेल्या गाड्या पासिंग कशा करतात? आरटीनं ह्या गाड्या पासिंग करायचं कारण काय? और सर्वसामान्य लोकांच्या वाहनाला थोडा जरी फॉल्ट असला तर तुम्ही गाडी नापास करता. आणि ह्या महामंडळाच्या गाड्याकडनं किंवा काय असतील ते तुम्हाला माहित नाही. मग त्या गाड्या तुम्ही पास कशा करता? जी गाडी तुम्ही मागं 1-2 वर्षापूर्वी लिहिलं होती, गळकी गाडी दाखवून 1000 रुपये मिळवा, अशी अवस्था होती. त्या गाडीला एक जणाने गाळताना सांगितलं, तर 5-6 ठिकाणी गाळा. ड्रायव्हर, कंडक्टर, डिझेल हे फुकट चाललंय का? अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या महामंडळाच्या गाड्याला कित्येक गाड्याला वायपर नसतात. ज्या गाडीला वायपर आहे पण तो वायपर चालू नसतो. अशा परिस्थितीत गाडी तुम्ही चालवता. त्या ड्रायव्हरने 50 लोक 50 पॅसेंजर घेऊन एवढी मोठी रिस्क घेऊन गाडी चालवताना ऍक्सिडेंट जर झाला त्याला जबाबदार कोण आहे? आणि विशेष म्हणजे ह्या गाड्याचं रजिस्ट्रेशन आरटीओ कडे होतं, पासिंग होतं. रजिस्ट्रेशन म्हणजे पासिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? पासिंग याचा अर्थ असतं, मला कळतं तेवढा ह्याच्याप्रमाणे सांगतो मी, की पासिंग म्हणजे गाडी तुमची फिट फॉर प्रवासाला आहे असा त्याचा अर्थ आहे. अशी एक सुद्धा गाडी मला दिसत नाही ज्या गाडीला प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेल्डिंग आणि पॅच असलं चालेल. बऱ्याच खिडक्या तर उघडत नाही. त्या पावसाळ्यात तर तुम्हाला सांगतो दोन्ही मरणाचे हाल सगळ्या पॅसेंजरचे होतात त्याच्या नद्यात. अशी अवस्था ही आहे. तर माझी एक नंबर विनंती आहे आरटीओला सुद्धा आणि महामंडळाच्या सुद्धा अधिकाऱ्यांना की अशा अनफिट गाड्या मधून प्रवाशांना आमच्यासारख्या प्रवास करण्याची वेळ आणू नका तुम्ही. एक माझं म्हणणं असं आहे की तुम्ही असल्या जर म्हणजे अनफिट गाड्यामधून आम्हाला प्रवास करायला, आमचा जर जीव जर गेला तर आमचे कमीत कमी आमचा अपघाती इन्शुरन्स तरी काढा प्रत्येक प्रवाशाचा. आणि दुसरं सांगायचं उदाहरण म्हणजे शेजारी आंध्रा आहे, इकडं कर्नाटक आहे. त्या कर्नाटकच्या गाड्या इतक्या सुंदर स्वच्छ असतात, आपल्या काय असू शकत नाहीत. आपल्या इतकंच भाडं त्यांनी बी घेतात. मग आपल्याकडे काही एवढी तफावत आहे की गाड्याची कंडिशन अशी, गाड्या घाण, गाड्यामध्ये तर ते कोणी पाकिट काय खाऊन कचरा टाकलेला असतो, बसल्या ठिकाणी थुकलेलं असतं. कुठल्याही गाडीचे कुशन नीट नाही. त्या कुशनवर बसून आराम मिळायच्या ऐवजी त्रासच होतो. घरी गेल्याने मला गोळ्याच घ्यावं लागतात परत. मग महामंडळाच्या लोकांना कर्नाटक सरकारला जमते, आंध्र सरकारला जमते, मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे? आणि मला सांगायचं म्हणजे मी सोलापूरहून परवा एकदा येताना त्या सोलापूरहून बार्शीकडे येणाऱ्या 2-3 गाड्या येतात कर्नाटकामधनं. आणि आपली जर गाडी लागली, आपल्या गाडीमध्ये माणसं बसलेली, ती गाडी जर दिसली तर आपल्या गाडीने उतरून लोक त्या गाडीत जातात प्रवास करायला. अशा अनफिट गाड्या जर तुम्ही त्या ड्रायव्हरला जर चालवायला देत असाल आणि त्यातनं काय एखादी दुर्घटना घडली तर त्या ड्रायव्हरला तर कमी अवलंबन असतं. ते जीव म्हणजे मुठीत धरून ते नोकरी करतायत. आज माझी अशी हात जोडून विनंती कळकळीची आहे की आपण निर्णय योजनेला लोकांना पैसे वाटता, सर्व काही करता, मग हे सुद्धा एक मोठी सेवाच आहे ना आपल्या दृष्टीनं. तर आपण काही अंशी कमीत कमी आपल्या बजेटमध्ये काहीतरी 5-10% तरी कमीत कमी ते तरतूद नव्या गाड्यासाठी करा. नुसतं म्हणताय 500 बसेस येणार आहेत, ई बस येणार आहे. त्या बसला याला इतका धूर मारती की त्याच्या आधी वाटतं ती ई बस आहे का हवाई जहाज आहे. एकंदरीत सारासार अर्थ काढला तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी काय ते तुमचं ब्रीदवाक्य काय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे तुमचं ब्रीदवाक्य एसटीचं आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला सुखाय मिळायचे, दुखाय चालू आहे आमचं सगळं. अशी जर परिस्थिती तुम्ही स्लोगन लिहून लोकांची टिंगल करता काय करता हे मला कळत नाही आजही.
नाही अधिकारी मस्त मस्त मध्ये एसी कंडिशन मध्ये बसून नुसता आदेश देत असा त्याला यो करा त्यो करा, एवढ्या फेऱ्या करा, तेवढ्या फेऱ्या करा, एवढं कलेक्शन आणा. अशा पद्धतीने इतकं म्हणजे तफावत असणं योग्य नाही. सरकारी कमीत कमी चांगल्या कंडिशनच्या गाड्या बसायला सीट तरी चांगल्या असो गाडीच्या. अहो आपली जर गाडी बघितली वाटतं त्या आमच्या भंगारच्या व्यापाऱ्याकडनं आणली काही असं वाटतंय. महामंडळाची गाडी वाटत नाही ती. त्या एका गाडीला रंग नाही, सीट तर नाहीच नाही त्या सोडून. सीट म्हणजे आता घरनं उशा घेऊन जायची पाळी गेली आम्हाला आता बसायला खाली. मी चंद्रकांत सांगळे. मागच्या 4 दिवसापूर्वी मी महामंडळाच्या बसने पुण्यावरून बार्शीला प्रवास करत होतो. एक 10-10:30च्या टायमिंगला बसलो असेल मी पुण्यामधून. तर बार्शी डेपोची गाडी होती. सकाळी बार्शी डेपोची बस होती. बस पाट्याच्या पुढे आल्यानंतर बंद पडली. ती बस बंद पडल्यानंतर कंडक्टरनं सांगितलं जरा वेळ थांबा, दुसरी बस आल्यानंतर बसवून देतो. कंडक्टरनं आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसवून दिलं. ते पण सगळे प्रवासी बसले नाहीत, थोडेफार प्रवासी जेवढे बसते तेवढे बसवून दिले. परत भिगवणच्या पुढे आल्यानंतर ती दुसरी ज्या बसमध्ये बसलो होतो ती पण बस बंद पडली. त्याच्यानंतर परत त्या कंडक्टरनं तिसरी बस पाठीमागून आली आणि त्या बसमध्ये प्रवाशांना बसवून दिलं. प्रवाशांचे हाल भरपूर होतात. किंवा मग असं काही प्रवासी हायवे आहे, वाहनं जोरात येतात आणि बस बंद पडली की रस्त्यावरती जाणं किंवा वाहनांना आडवं जाणं असे काही प्रकार घडतात. मग त्याला का बस बंद पडल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी हालचाल करणं याच्यात अपघात घडतात. मग त्या अपघात झाल्यानंतर त्याला जबाबदार कोण? आम्ही प्रवासी त्या बसमध्ये सकाळी 10:30ला बसलो होतो. आम्हाला बार्शी द्यायला रात्रीच्या 7-7:30 वाजले होते. तर ह्याच्यामुळे जी वेळ वाया जातोय किंवा मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय, याचं काय? जो मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार आहे या त्रासाला जबाबदार कोण? पुण्यात जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. मग अशा वेळी विद्यार्थ्यांना कधी पण यावं लागतं, कधी पण जावं लागतं. तर आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना या बसमधून येणं जाणं करावं लागतं. अशा सुरक्षित बसमुळे जर काही अपघात घडला तर याला जबाबदार कोण?